म्हणजे ज्वाळांसारखा जो ज्वलंत आहे त्याच्याच बरोबर ज्याच्यामध्ये तेज सुद्धा आहे, असा ज्वलन तेजस संभाजी राजा. विशेषण वापरलं. हो ना. संभाजी महाराज म्हटलं की आपल्याला त्यांचं बलिदान, त्यांचं शौर्य, रणांगणावरचे ते ज्वलन तेजस संभाजी राजा हेच दिसतं. पण आई विना बाळ ते कसं वाढलं. संभाजी महाराज हार्डली 2.25 वर्षांचे असतील. आई म्हणजे काय हे थोडंसं कळायला लागलं असेल त्याच काळामध्ये आईचं छत्र डोक्यावरनं गेलं. 8 वर्षाच्या संभाजी महाराजांना मुघलांच्या छावणीत पाठवण्यात आलं. तर तुला आठवेल की त्याच्यामध्ये खुद्द मिर्झाराजा जयसिंगांनी औरंगजेबाला महाराजांच्या वतीने काय कळवलंय, तर शिवाजी हा इतका पापी आहे की तो म्हणतोय तो नोकरीत येणार नाही, त्याच्या मुलाला मुघलांची 5000 मनसबदारी द्यावी असं त्याने सांगितलेलं आहे. की तिथे औरंगजेबाला ऐकू जाईल अशा आवाजात शिवाजी महाराज रामसिंगाला म्हणतात की तुम देखा, तुम्हारा बाप देखा, तुम्हारा पाछा देखा की मैं कौन हूँ. कित्येक लोकांचं असं म्हणणं असतं की संभाजी महाराज हे 12 भाषांमध्ये कुशल होते, त्यांना या 12 भाषा अवगत होत्या. असे कुठलेही संदर्भ उपलब्ध नाहीत. आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये एक असा प्रसंग येतो, ते जाऊन दिलेर खानाला जाऊन मिळतात. आणि मग अशा वेळेला शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना मिळेल त्या प्रकारे मारायचं असं ठरवलं. म्हणून संभाजी महाराज पळून हे दिलेर खानाकडे गेले. शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना मृत्यूदंड दिलेला दिसत नाही. मग खरं काय आहे, परमानंद काव्यानुसार दिलेर खानाने शंभूराजांना पत्र लिहिलं की तुम्ही औरंगजेबाच्या बाजूने या. संभाजी महाराज चुकले का, तर मला वाटतं हो, वैयक्तिकरित्या वाटते की संभाजी महाराज चुकले. पण नमस्कार, हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. गेल्या अनेक काही एपिसोड्सपासून प्रेक्षकांनी विनंती केली की संभाजी महाराजांवर पॉडकास्ट करा. सो आज आम्ही तुमच्यासाठी हा विषय घेऊन आलेलो आहे. संभाजी महाराजांचा विषय मोठा असल्यामुळे 3 ते 4 एपिसोड्समध्ये आपण तो कव्हर करूया. गेल्या काही वर्षांमध्ये संभाजी महाराजांवर जे काही नाटकं किंवा कादंबऱ्या, त्यातनं जो काही त्यांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामध्ये संभाजी महाराजांचा इतिहास हा नेहमीच विवादास्पद राहिलेला आहे. त्या काही नाटकं आणि कादंबऱ्यांच्या माध्यमातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ही जी काही गेल्या वर्षापासून जी हिंदुत्वाची लाट आहे आणि नवीन संदर्भ जे बाहेर आलेले आहेत, त्यातून हिस्ट्री ऑफ द मराठा चॅनलतर्फे आपण संदर्भासहित इतिहास आपण आज मांडण्याचा प्रयत्न करूया. सो सुयोग, मग आज आपल्या एपिसोडसाठी आपण कुठल्या संदर्भासहित इतिहास सांगणार आहोत? तू म्हटलंस तसं अगदी बरोबर आहे की पूर्वीच्या काळामध्ये बरेच जे काही नाटकं किंवा कादंबऱ्या ज्या काही लिहिल्या गेल्या त्याच्यामध्ये संभाजी महाराजांची बरीच बदनामी झालेली आहे. वासी बेंद्रे असतील, डॉक्टर कमल गोखले असतील किंवा डॉक्टर सदाशिव शिवदे असतील, यांनी जे आता उत्तरकालीन, ह्याला उत्तरकालीन इतिहास म्हणणार आपण, कारण ह्या आता लिहिण्यात आलेले हे संदर्भ ग्रंथ आहेत. सो आपण ते फॉलो करणार आहोत. वासी बेंद्रेंनी छत्रपती संभाजी महाराज नावाचं एक संदर्भ ग्रंथ सगळ्यात पहिले लिहिलेला आहे. तो सगळ्यात पहिले लिहिलेला असला तरी त्या ग्रंथामध्ये काही त्रुटी आहेत. म्हणजे अगदी छोटं उदाहरण द्यायचं तर वासी बेंद्रेंनी लिहिलेलं आहे की संभाजी महाराजांची 3 लग्न झाली होती. त्यांनी चुकून शंभूचरितम नावाचं एक त्यांना काव्य मिळालं होतं, तर ते म्हणजे हेच संभाजी महाराज असं समजून वासी बेंद्रेंच्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसतं की संभाजी महाराजांची 3री पत्नी होती जिचं नाव चंपा होतं. सो त्याच्यामुळे आपण वासी बेंद्रे यांनी सगळ्यात पहिले जरी छत्रपती संभाजी महाराजांचा ससंदर्भ आणि बदनामी बाहेर, म्हणजे बदनामीला सोडून चांगला इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याच्याबरोबर आपण डॉक्टर कमल गोखले, ज्यांचा PhDचा विषयच संभाजी महाराज होते. सो त्याच्यामुळे त्यांनी खूप संशोधन करून छत्रपती संभाजी महाराजांवरती शिवपुत्र संभाजी नावाचा संदर्भ ग्रंथ लिहिलेला आहे. हे दोन्ही संदर्भ ग्रंथ आहेत, हे कादंबऱ्या नाही आहेत. आणि मग आता रिसेंटली डॉक्टर सदाशिव शिवदे हे यांनी इतिहासामध्ये PhD केलेली आहे. त्यांनी ज्वलन तेजस संभाजी राजा, म्हणजे मला ना ह्याचं नावच इतकं आवडतं. तुला राजाराम चरितम आठवत असेल, म्हणजे ते जे स्वातंत्र्य समरमध्ये आपण विचार केला होता की राजाराम महाराज जिंजीला जातात, त्याचा इतिहास. एक्झॅक्टली. सो ते राजाराम चरितम जे होतं ते केशव पंडित यांनी लिहिलेलं होतं. ओके. त्याच्यामध्ये एका श्लोकामध्ये केशव पंडितांनी संभाजी महाराजांना ज्वलन तेजस म्हटलेलं आहे. अच्छा. म्हणजे ज्वाळांसारखा जो ज्वलंत आहे त्याच्याच बरोबर ज्याच्यामध्ये तेज सुद्धा आहे,
असा ज्वलन तेजस संभाजी राजा. काय विशेषण वापरलं. हो ना. सो हे नाव डॉक्टर सदाशिव शिवदेंनी दिलेलं आहे. तो माझ्या मते संभाजी महाराजांवरचा सगळ्यात रिसेंट संदर्भ ग्रंथ आहे. हे 3 संदर्भ ग्रंथ तर आपण पाहणारच आहोत. अच्छा. याच्याबरोबर आपण परमानंद काव्यम ओके. म्हणून एक बघणार आहोत. सो परमानंद काव्य म्हणजे जे ज्यांनी शिवभारतात संदर्भ आहेत ते. एक्झॅक्टली. हाच गोंधळ तुझाच नाही, जदुनाथ सरकार हा. आणि आपले जे रियासतकार सरदेसाई आहेत, हो. या दोघांना हे परमानंद काव्य मिळाले. ओके. सो त्यांनाही असं वाटलं की शिवभारत ज्या कवींद्र परमानंद नेवासकरांनी लिहिलं त्यांनीच हे पण संभाजी महाराजांवरती काव्य लिहिलंय, अच्छा. असा गैरसमज झाला. म्हणून त्यांनी याला नाव परमानंद काव्यम असं दिलंय. बर बर बर. पण खरं पाहता हे परमानंदांचे पुत्र होते देवदत्त नावाचे, ओ. आणि त्या देवदत्ताचे पुत्र होते गोविंद. सो हा संभाजी महाराजांचा दरबारी कवी देवदत्त, आणि त्याच्यानंतर गोविंद जो होता तो शाहू महाराजांच्या काळामध्ये होता. सो असं हे 2 भागांमध्ये लिहिण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे या परमानंद काव्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे देवदत्त हे दरबारी कवी असल्यामुळे सुरुवातीचा इतिहास लिहिण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आदिलशाही कुतुबशाही जाईपर्यंतचा इतिहास काव्यात्मक स्वरूपात आलेला आहे. आणि मग गोविंद जे होते त्यांनी शाहू महाराजांचा जन्म, कारण ते शाहू महाराजांच्या पदरी होते, ओके. त्यामुळे मग शाहू महाराजांचा जन्म आणि शाहू महाराज कसे वगैरे त्यांची महती ते पुढे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. सो परमानंद काव्य हा समकालीन एक काव्य आहे. अच्छा. त्याच्यातनं पण आपण संदर्भ घेणार आहोत. आणि ह्याच्याशिवाय सभासद बखर आहेत, मुघलांकडचे काही संदर्भ आहेत. भीमसेन सक्सेना हा औरंगजेबाच्या पदरी जो एक सरदार म्हणता नाही येणार त्याला, पण तशाच काही दर्जाचा मनुष्य होता, पुन्हा एकदा समकालीन होता. त्याने तारीख ए दिलकुशा नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यातनं आपण काही संदर्भ घेणार आहे. आणि अशा प्रकाराने ओव्हरऑल आपण संभाजी महाराजांचा इतिहास संदर्भासहित जो काही आपल्याला आज दिसतोय तो सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मस्त. चला तर मग सुरू करूयात. सो टिपिकली आपण संभाजी महाराज म्हणलं तर आपल्यासमोर काय समोर येतं की औरंगजेबाला ज्यांनी झुंज दिली मराठ्यांची, किंवा पोर्चुगीज लोकांना सळो की पळो करून सोडलं. अगदी. पण आणि आपले सिद्धी, हो. त्यांचं तर तोंडचं पाणी पळालं, ज्यांना अगदी, खूप हो. मोठी फाईट दिली. पण ह्या सगळ्यामध्ये मला आधी सुरुवात करायची आजच्या एपिसोडची, मला त्यांचं बालपण समजून घ्यायचंय बरोबर. की त्यांच्यावर काय संस्कार झाले, ते कसे होते लहानपणी. तर त्यांच्या बालपणाबद्दल थोडंसं आम्हाला आधी सांग. अगदी. मला ह्याच्यावरती तू म्हणालास तसं विवेचन करायला खूप जास्त आवडेल, कारण संभाजी महाराज म्हटलं की आपल्याला त्यांचं बलिदान, त्यांचं शौर्य, रणांगणावरचे ते ज्वलन तेजस संभाजी राजा हेच दिसतं. हो. पण आई विना बाळ ते कसं वाढलं, त्यांचा जन्म, त्यांचं शिक्षण, ह्याच्यावरती आपण थोडंसं विवेचन करायचा प्रयत्न करूया. सो संभाजी महाराजांचा जन्म हा 14 मे 1657 झाला. 57. पुरंदर गडावरती झाला. सो जेधे शकावलीमध्ये ह्याचा उल्लेख आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्पष्टपणे कळतं की 14 मे 1657 म्हणजे अफजल खान मारायच्या 2 वर्ष आधी संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. अच्छा. संभाजी महाराजांच्या आईचं नाव सईबाई, सईबाई. ह्या निंबाळकर घराण्यातल्या, पण त्यांचं शिवभारत जे कवींद्र परमानंद नेवासकरांनी लिहिले त्याच्यामध्ये आडनाव पवार दिसतं. का? कारण निंबाळकर हे पूर्वी पवार होते. हो का? हो. आणि मग नंतर ते निंबाळकर झाले. सो निंबाळकर घराण्यातल्या या सईबाईंबद्दल आपल्याला फार कमी उल्लेख दिसतात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पत्नी असा त्यांचा उल्लेख दिसतो, संभाजी महाराजांची आई असा त्यांचा उल्लेख दिसतो, आणि त्या संभाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर 2 वर्षातच त्या गेल्या. पॅरिसमध्ये नुकतीच एक बखर मिळाले आणि मनोज दाणी आणि गुरुप्रसाद कानिटकर यांनी त्याचं भाषांतर केलंय. बर. त्याच्यामध्ये सईबाईंचा एक खूप छान प्रसंग येतो. अच्छा. तो प्रसंग पाहिला की आपल्याला सईबाईंचं एक वेगळं रूप दिसून येतं. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की आदिलशहा याने शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्याची सुरुवात करायला सुरुवात केली, किल्ले आणि प्रदेश आदिलशाहीचा घ्यायला सुरुवात केली, तसं आदिलशहाने शिवाजी महाराजांना भेटायला बोलवलं की हुजूर दरबारी या तुम्ही. हे झाल्यानंतर शिवाजी महाराज सईबाईंकडे गेले आणि त्यांनी सईबाईंशी चर्चा केली. बर. म्हणजे आपल्याला ह्यातनं 2-3 गोष्टी दिसून येतात. एक म्हणजे मराठा स्त्रिया, म्हणजे मी पुन्हा एकदा मराठा हे जातीवाचक मला म्हणायचं नाहीये, मराठी महाराष्ट्रातल्या स्त्रिया ह्या राजकारणात सुद्धा तितक्याच ऍक्टिव्ह होत्या. करेक्ट.
कारण जर सईबाई चूल आणि मूल एवढंच करत असते आता शिवाजी महाराज त्यांच्याशी बोलायलाच गेले नसते. मी कधी विचारच नाही करू शकत की औरंगजेब जाऊन त्याच्या बेगमला विचारतोय मला कल्पनाच करवत नाही. एक्झॅक्टली. सो सईबाई ही एक गोष्ट कळते की राजकारणात त्या ऍक्टिव्ह होत्या. त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट की शिवाजी महाराजांचं मन इतकं मोठं होतं की ते एक आपण नेहमी म्हणतो ना की शिवाजी महाराज हे उत्तम लीडर होते. ते सगळ्यांचं ऐकायचे. त्या सगळ्यांमध्ये ते स्त्रियांचंही ऐकत होते. हा एक मोठी गोष्ट आपल्याला दिसून येते शिवाजी महाराजांबद्दलची. सो शिवाजी महाराजांनी विचारलं की तुम्हाला काय वाटतं मी काय करू. अर्थातच सईबाई ह्याच्यावरती म्हणाल्या की म्हणजे मी काय सांगायचंय. आणि मग सईबाई ह्याच्यावरती शिवाजी महाराजांना म्हणतात की ज्या आदिलशहाचा प्रदेश आणि किल्ले तुम्ही घेताय तो जर तुम्हाला हुजूर दरबारी बोलवत असेल तर अर्थातच हा धोका आहे. ज्याचा प्रदेश तुम्ही मारताय तो माणूस तुम्हाला सज्जनपणे भेटायला वगैरे बोलवत नाही. आणि मग त्या बखरीमध्ये पुढे आले की शिवाजी महाराजांनाही ते म्हणणं पटलं. थोडक्यात ह्यातनं काय दिसून येतं की सईबाई यांनाही राजनैतिक बॅकग्राऊंड होती की संभाजी महाराजांमध्ये आपल्याला शिवाजी महाराजांचे आणि सईबाईंचेही गुण दिसून येतात की राजनीतीचं बाळकडू अभिमन्यूला पोटात असतानाच अर्जुनाकडनं ज्ञान मिळालं तसं सईबाईंकडचेही जीन्स त्यांच्यामध्ये होते ज्यामुळे त्यांना राजनीतीचे पाठ मिळाले. वा, मस्त उदाहरण दिलंस तू आता अभिमन्यूचं. मग ह्याच्यानंतर आपण बघूया की संभाजी महाराजांचं जसं म्हटलं तसं सईबाई ह्या सप्टेंबर 1659 म्हणजे नोव्हेंबर 1659 अफजल खान शिवाजी महाराजांनी मारला. त्याच्याबरोबर 2 महिने आधी सईबाई निवर्तल्या. बरोबर. संभाजी महाराज हार्डली 2.25 वर्षांचे असतील. आई म्हणजे काय हे थोडंसं कळायला लागलं असेल. त्याच काळामध्ये आईचं छत्र डोक्यावरनं गेलं. त्यात बाप जवळ नाही कारण शिवाजी महाराज हे कर्तव्यदक्ष होते. त्यांना आपल्या आयुष्यामध्ये स्वराज्य आपलं कर्म हे महत्वाचं होतं. सो त्या ज्यावेळी निवर्तल्या त्यावेळेला शिवाजी महाराज हे अफजल खान मोहिमेवरती होते. सो वडीलही बरोबर नाहीत म्हणजे आधार पूर्णपणे आजीचा. त्यामुळे लहानपणापासून संभाजी महाराज हे जिजाऊंच्या खूप जवळ होते. याच्यानंतर मग मधल्या सगळ्या गोष्टी म्हणजे अफजल खानाचा वध झाला, शाहिस्ते खानाची बोटं छाटली. वडील हे सतत राजकारणात व्यस्त असल्यामुळे लहानपणापासून त्यांच्या शिक्षणाची काळजी ही जिजाऊंनीच घेतली असावी. आणि मग ह्याच्यानंतर सगळ्यात मोठा प्रसंग हा संभाजी महाराजांच्या आयुष्यातला येतो ते म्हणजे आग्र्याहून सुटका. की तू विचार कर की 1665 या वेळेला शिवाजी महाराजांना पुरंदरचा दुर्दैवी तह करायला लागला. आग्र्याहून सुटका व्हायच्या आधी सुद्धा मिर्झा राजा जयसिंगांनी ज्यावेळेला पुरंदरचा तह केला त्यावेळेला आपल्याला इन्शाय हफ्त अंजुमनमध्ये स्पष्ट दिसून येतं की जो काही तह झाला होता त्या तहाची पूर्तता होईपर्यंत संभाजी महाराज हे हॉस्टेज ओलीस धरलेले होते. सो शिवाजी महाराज हे 15 जूनला वगैरे राजगडाला परत पोहोचले आणि मग तिथून आय थिंक उग्रसेन कछवाहच होता मिर्झा राजा जयसिंगांचा सरदार, मला एक्झॅक्टली नाव आठवत नाहीये. तो संभाजी महाराजांना घेऊन मिर्झा राजांच्या डेऱ्यामध्ये दाखल झाला. म्हणजे शिवाजी महाराज त्यांचे तहाचे नियम पाळतायत की नाही हे बघण्यासाठी 8 वर्षाच्या संभाजी महाराजांना मुघलांच्या छावणीत पाठवण्यात आलं. मिर्झा राजे जयसिंग म्हणजे मुघलच, त्यामुळे मी मुघलांच्या छावणीतच म्हणेन. त्यांनी कितीही वचनं वगैरे दिली तरी आपण त्या आधीच्या पॉडकास्टमध्ये शेवटी मिर्झा राजांचा स्वभाव काय होता हे पाहिलेलं आहे. बरोबर. सो तू विचार कर की 8 वर्षांचं एक बाळ, मी बाळच म्हणेन. 8 वर्ष म्हणजे किती कोवळं वय. अगदी. त्याच्यामध्ये मला माझ्या वडिलांनी पाठवलंय. ह्यात शिवाजी महाराजांची चूक अजिबातच नाही. मी असं म्हणणारच नाही की शिवाजी महाराजांची चूक आहे. पण त्याही काळात संभाजी महाराजांना 8व्या वर्षापासून राजकारणाचे धडे कसे मिळाले असतील. तिथे मिर्झा राजांसमोर मुघलांसमोर कसं वावरायचं, काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हे सगळे धडे शिवाजी महाराजांनी देऊन संभाजी महाराजांना पाठवलेलं असेल. 8व्या वर्षातच ते मुघलांचे 5000 मनसबदार झाले. पण त्यावेळेला त्यांनी काय बोलावं कसं बोलावं हे सगळा विचार करून त्यांच्या सोबत नेतोजी पालकरांना शिवाजी महाराजांनी पाठवलं होतं. म्हणजे काळजी घेण्यासाठी आपली माणसंही शिवाजी महाराजांनी पाठवलेली होती. पण एक 8 वर्षाच्या मुलाच्या मनावरती त्याचा कशा प्रकारे परिणाम झाला असेल त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. खरंच अवघड. याच्यानंतर शिवाजी महाराजांना दुर्दैवाने आग्र्याला जावं लागलं. आग्र्याला ते
8 वर्षाच्या संभाजी महाराजांना बरोबर घेऊन गेले. नुकतीच मला एक कमेंट आली होती की संभाजी महाराजांना आग्र्याला न्यायची गरजच काय हो, होती. अगदी मला म्हणजे ज्यांनी कुठे हा प्रश्न विचारला माझ्या मनातलाच प्रश्न विचारला. हो. एकटे काय जाऊ शकले असते महाराज? अगदी. पण तू जर पूर्ण पुरंदरचा तह पाहिलास तर तुला आठवेल की त्याच्यामध्ये खुद्द मिर्झा राजा जयसिंगांनी औरंगजेबाला महाराजांच्या वतीने काय कळवलंय, तर शिवाजी हा इतका पापी आहे की तो म्हणतोय तो नोकरीत येणार नाही, त्याच्या मुलाला मुघलांची 5,000 मनसबदारी द्यावी असं त्याने सांगितलेलं आहे. जो खरे मनसबदार शंभूराजे. एक्झॅक्टली. सो संभाजी महाराज हे मुघलांचे मनसबदार असल्यामुळे औरंगजेबाच्या बर्थडेला मुघलांचा मनसबदार हवा ना. त्याचे वडील आले नाही आले तरी काही विशेष फरक नाहीये, पण त्यामुळे शिवाजी महाराज संभाजी महाराजांना आग्र्याहून समजलं. म्हणजे आग्र्याच्या म्हणजे ते सुटकेच्या नेणं अनिवार्य होतं. अगदीच ते गरजेचं होतं, त्यामुळे घेऊन गेले असतील. यावेळेला जिजाऊंच्या मनाची काय अवस्था झाली हो असेल हो ना. की म्हणजे आपला मुलगा आजपर्यंत अफजल खानाला, शाहिस्ते खानाला अशा दैत्यांकडनं निसटून आला, पण हा तर ह्या सगळ्या दैत्यांचा बाप आहे. हो. म्हणजे 100 अफजल खान मारले की एक औरंगजेब जिवंत होईल. आणि अशा या क्रूर औरंगजेबाकडे आपल्याला आपला शंभूबाळ आणि नातू म्हणजे कसं ते दुधावरची साय असते. एक्झॅक्टली. म्हणजे ते अजून क्लोज आणि अजून बॉन्डिंग असतं त्याच्यात. हो हो. त्यात आईशिवाय बाळ, त्यामुळे तर त्यावरती अजून जीव जिजाऊंचा असेल. पण दुर्दैवाने हे शंकरासारखे हलाहलाचे घोट शिवाजी महाराजांना घ्यावे लागले आणि त्यांच्याबरोबर जिजाऊंनाही घ्यावे लागले. हे आग्र्याहून सुटकेचं सगळं प्रकरण घडलं. आग्र्याला गेल्यानंतर आपण परकालदासाने शिवाजी महाराजांचं केलेलं वर्णन बघितलं होतं राजस्थानी रेकॉर्ड्समध्ये. एपिसोडमध्ये आपण त्याच्यामध्ये परकालदास संभाजी महाराजांबद्दल म्हणतो, ज्याचं ट्रान्सलेशन जदुनाथ सरकारांनी इंग्लिशमध्ये केलंय की मार्वलसली हँडसम. हो का? बरं, हा उल्लेख फक्त राजस्थानी रेकॉर्ड्समध्ये नाही हा. ह्याच्याशिवाय चिटणीस बखर, शिवदिग्विजय बखर याच्यामध्ये सुद्धा सतेज आणि सुंदर असं शंभूराजांचं वर्णन आलेलं आहे. सो शंभू महाराज हे दिसायला सुंदर होते. वा. अरे फ्रेंच ॲबे कॅरे म्हणून एक प्रवासी आहे, त्याने सांगितलेलं आहे की सुदृढ बांध्याचे आणि सुंदर रूपवान असा हा राजकुमार आहे. क्या बात आहे. सो हे एक संभाजी महाराजांचं वर्णन आपल्याला दिसून येतं की ते दिसायला कसे सुंदर होते वगैरे. सो हे सगळं आग्र्याहून आग्र्याला शिवाजी महाराज पोहोचले. आग्र्याचं ते सगळं नाट्यमय प्रकरण घडलं. शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना कैद झाली. पुन्हा एकदा आपण विचार करू शकतो की 8 वर्षाच्या संभाजी महाराजांना आपण परक्या मुलखात औरंगजेबासारख्या, एवढं तर त्यांना कळलंच असेल की औरंगजेब हा कोणी बाबा टेडी बेअर नाहीये, तो कोणीतरी दैत्य आहे हे कळलं असेलच. सो त्याच्याकडे आपण पकडले गेलेलो आहोत एवढ्या मोठ्या परमुलखात. तर 8व्या वर्षी त्यांना ह्या सगळ्याचा आपण फक्त ह्याचे काही संदर्भ नाही आहेत, पण ह्या सगळ्याचा आपण फक्त विचार करून तर्क करू शकतो की ज्या वेळेला आपला हात धरून शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या दरबारात सिंहगर्जना केली असेल की तिथे औरंगजेबाला ऐकू जाईल अशा आवाजात शिवाजी महाराज रामसिंगाला म्हणतात की तुम देखा, तुम्हारा बाप देखा, तुम्हारा पाछा देखा की मैं कौन हूं. हे राजस्थानी रेकॉर्डमध्ये जसंच्या तसं आलेलं आहे. सो तिथे ज्या वेळेला एवढ्या वर आवाज करून स्वाभिमानाने आपले वडील काहीतरी बोलतात, त्याचा संभाजी महाराजांवरती काय परिणाम झाला असेल. म्हणजे तो जो एक स्वाभिमान, अभिमानी स्वभाव जो आहे तो शंभूराजांमध्ये कसा आला असेल. त्यांचं बलिदान जे आहे, जे आपल्याला नंतर दिसतं, ह्यानंतर जवळजवळ 24 वर्षांनी त्यांचं बलिदान दिसून येतं, पण तरी त्याला बेसेस कसे कसे तयार होतात. शिवाजी महाराजांना कैद केल्यानंतर ते काइंड ऑफ हाऊस अरेस्टच आहे ना, त्याला आपण आग्र्याहून सुटकाच म्हणतो. सो ते हाऊस अरेस्ट केल्यानंतर आपले वडील कसे बिहेव करतायत, त्यांनी कशा क्लुप्त्या लढवल्या, त्यांनी कसा प्रयत्न केला की तिथून कसं बाहेर पडता येईल, हा आहे. आणि हे वडिलांनी करणं वेगळं. उद्या ज्या वेळेला मिठाईच्या पेटाऱ्यात बसून निसटायचंय, आपण संदर्भासहित इतिहास सांगतोय आणि आज कितीही लोक वेगवेगळ्या प्रकारांनी म्हणत असले, तर्क करत असले की मिठाईच्या पेटाऱ्यातनं निसटलेच नाही वगैरे वगैरे, तरी आपण आग्र्याहून सुटका हा जो पॉडकास्ट केलेला आहे त्याच्यामध्ये इनफ संदर्भ दिलेले आहेत की मराठ्यांकडचे संदर्भ, शत्रूकडचे संदर्भ, अजून त्रयस्थांकडचे सगळे संदर्भ सांगतात की शिवाजी महाराज हे मिठाईच्या पेटाऱ्यात बसून निसटले. या मिठाईच्या पेटाऱ्यामध्ये बसून ज्यावेळेला संभाजी महाराज निसटले असतील त्यावेळेला 8 वर्षाच्या मुलाला शिंक येऊ शकते ना.
सगळा प्लॅन खराब होऊ शकतो. हो, 8 वर्षाच्या मुलाला भीती वाटूच शकते ना की बाबा तर नाहीत सहज बरोबर. अरे आपण वरती गच्चीवर जा म्हणलं तर जाऊ शकत नाही 8 वर्षाचं. हो, किती अगदी. अंधाराची भीती वाटते. हो, तर तिथे 2 कोस आग्र्याहून बाहेर पडेपर्यंत संभाजी महाराजांनी जे धैर्य, पेशन्स हे सगळे जे गुण दाखवलेत हे कौतुकास्पद आहेत. नाही रे, मी आता तू असं म्हणलं ना तर ऍक्च्युली 8 वर्षाचा संभाजी महाराजांच्या शूज मध्ये जर तू गेलास, किती अवघड आहे हे सगळं. हो, सो हे एवढ्या लहान वयात संभाजी महाराजांवरती जे संस्कार होत आहेत त्यांचं शिक्षण मी पुढे सांगणारच आहे, पण हे प्रॅक्टिकल शिक्षण आहे. हे कोणीही शिकवून येत अकॅडमीत नाही मिळत, हा, गुरुकुलमध्ये नाही मिळत. एक्झॅक्टली. सो हे आहे, ह्याच्या पुढे अजून इथे गोष्ट संपली नाहीये. इथून फक्त ते आग्र्यातनं 3 कोस बाहेर आलेत. पुढे शिवाजी महाराज त्यांना मथुरेला घेऊन गेले. मथुरेला मोरोपंत पिंगळ्यांचे मेहुणे काशीपंत, विसाजीपंत आणि कृष्णाजीपंत हे 3 जण. सभासद बकरीत आपण पाहिलंय की शिवाजी महाराजांनी विचार केला की संभाजी महाराजांना एवढा मोठा प्रवास झेपणार नाही. त्याच्यामुळे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे औरंगजेब हा एक पुरुष आणि एक लहान मुलगा यांना शोधत असणार आहे. सो हे जर वेगळे झाले तर औरंगजेबाचा मेंदू काम करणार नाही, त्याच्या सैन्याचाही मेंदू काम करणार नाही. म्हणून महाराजांनी 8 वर्षाच्या शंभू बाळांना मथुरेत ठेवले. सो विचार कर की आजच्या मुलांनी हट्ट केला असता की अरे बाबा मला तुमच्याबरोबर यायचंय, बाबा बाबा हो मला जिवंत राहायचंय. इथे कोण कृष्णाजी पंत, कोण विसाजी पंत, कोण काशी पंत, काय मोरोपंत पिंगळ्यांचे नातेवाईक आहेत वगैरे, ठीक आहे, पण माझं रक्षण काय करतील ते? तर इथे मला बाबा हवे. भले शिवाजी महाराज काही निष्काळजी नव्हते, त्यांनी तिथे त्यांच्या रक्षणाची सोय करण्यासाठी माणसं नक्कीच ठेवली असतील. त्यांनी काही फक्त या 3 बंधूंवरती सोडलं नसणार आहे, पण तरी त्या मुलाच्या मनात जे आलं असेल त्यांनी तो जो तिथे पुन्हा पेशन्स आणि धैर्य दाखवलं असेल की मी राहतो, आणि मग पुढे 3 महिन्यांनी ते परत आले. हो ना. सो हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याने संभाजी महाराजांना एक वेगळं शिक्षण मिळालं, राजकारणात डेव्हलप झाली, वेगळं राजकारणाचं एक शिक्षण मिळालेलं आहे त्यांना. याच्यानंतर तिथून आग्र्याहून सुटून परत आल्यानंतर पुन्हा एकदा मग औरंगजेबाने सारवासारव वगैरे केली आणि मग त्याने पुन्हा एकदा संभाजी महाराजांना 5,000 मनसबदारी दिली. सभासद बकरीत उल्लेख आहे की संभाजी महाराज यावेळेला औरंगजेबाचा शेहजादा मुअज्जम याला भेटायला गेले. पुन्हा एकदा तू बघशील तर ह्याच्याबरोबर संभाजी महाराजांबरोबर प्रतापराव गुजर आणि रावजी निराजी ह्या दोघांना शिवाजी महाराजांनी पाठवले. कधीही शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना एकट्याला सोडलेलं नाही, त्यांच्याबरोबर सैन्य. आणि महत्वाचं, प्रतापराव गुजर म्हणजे हशम मावळा नाहीये, रावजी निराजी म्हणजे कोणी हशम मावळा नाहीये, हे सगळे महत्वाचे लोक पाठवले आणि मग संभाजी महाराजांना वऱ्हाडची जहागीरदारी वगैरे वगैरे मिळाली. सो हे उल्लेख आपल्याला सभासद बकरीमध्ये दिसतात, पण इथेही ते मुअज्जमला भेटून परत आले शेहजादा. हो, म्हणजे आता इकडे लोक म्हणतील की आव बाबा एकदा अडकलो तो औरंगजेबाचा हा मुलगाच आहे, त्याच्यासारखाच वागणार नाही कशावरनं. पण तरी संभाजी महाराजांनी ते तुम्हाला रिस्क दाखवायला लागते, रिस्क घ्यायला लागते, हे लहानपणापासून बाळकडू संभाजी महाराजांना मिळतं. सो हे सगळं आपण सुरुवातीचं त्यांचं प्रॅक्टिकल शिक्षण पाहिलं. आता त्यांचं खरं शिक्षण काय होतं हे बघूया. कारण ह्या पैलूवरती त्यांचं जे शिक्षण झालेलं आहे, संभाजी महाराजांनी त्या शिक्षणातनं ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या पैलूवरती फार कमी प्रकाश टाकला जातो. आता संभाजी महाराजांना जसं शिवाजी महाराजांचं आपण शिक्षण पाहतो, आपल्याला शिवभारतात दिसतं की त्यांनी रामायण महाभारत हे सगळंच ते शिकलेले होते. त्यानुसारच त्यांचंही शिक्षण रामायण महाभारताचं झालं असावं. ज्या केशव पंडितांचा उल्लेख मी मगाशी केला, ज्यांनी राजाराम चरितम लिहिलेलं आहे, त्यांनी संभाजी महाराजांना रामायण ऐकवलं होतं. अच्छा. आता हे ऐकवण्याचं कारण हे असतं की त्यातने तुम्हाला नीती शिकता येते, राजनीती शिकता येते. हा उल्लेख आपल्याला दिसतो कारण या केशव पंडितांना त्यासाठी काही शेतजमिनी ज्या होत्या त्या दान करण्यात आल्या होत्या. त्यातनं आपल्याला कळतं की त्यांनी रामायण शंभू महाराजांना ऐकवलं होतं. स्वतः संभाजी महाराजांनी बुधभूषणम हा ग्रंथ लिहिलेला आहे. स्वतः त्यांनी लिहिला? हो. कुठल्या वयात? आणि तो संस्कृत मध्ये लिहिलेला आहे. त्याचं वय आपल्याला म्हणजे त्याचा काळ निश्चित कळत नाही, पण ते शृंगारपूरला ज्यावेळेला होते, म्हणजे त्यावेळेला त्यांचं वय साधारण 20-21 वर्षांचे असताना त्यांनी संस्कृत मधून हा ग्रंथ रचलाय. अरे, ग्रंथ लिहिणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? म्हणजे संस्कृत मध्ये किती कमांड असेल लँग्वेजवर. आणि त्या ग्रंथाबद्दल मी थोडंसं बोलतो. त्या ग्रंथामध्ये 3 अध्याय, टोटल 850च्या वरती श्लोक लिहिलेत त्यांनी. बापरे. त्यातल्या पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी भोसले म्हणजे कोण, माझं कुळ कुठलं याबद्दल सांगितलेलं आहे.
त्यांनी शिवाजी महाराजांना ह्याच्यामध्ये विष्णूचा अवतार असं म्हटलेलं आहे. सध्या काहीतरी वाद चालू होता, काय शिवाजी महाराजांना शंकराचा अवतार म्हटलं म्हणून त्याच्यावरती बराच हल्लकल्लोळ चालला होता. इथे खुद्द संभाजी महाराज आपल्या वडिलांना विष्णूचा अवतार म्हणतात. त्यामुळे मुळात वाद करावा हाच प्रश्न इथे उद्भवत नाही. पण असो, सो त्या पहिल्या अध्यायामध्ये हे सांगितलेलं आहे आणि ह्याच्यानंतर काही सुभाषित, त्याच्याबरोबर देवी देवतांची वर्णनं त्यांनी केलेली आहेत. दुसरा अध्याय खूप महत्वाचा आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये राजाची कर्तव्य काय असतात, राजकुमारांचं शिक्षण कसं करावं, राजाचे दोष काय, राजनीती, या सगळ्याचं आणि ह्याच्याबरोबर बऱ्याच म्हणजे थोडक्यात राजाच्या वर्तणुकीबद्दल आणि राज्य कसं सावरावं याच्याबद्दल दुसऱ्या अध्यायामध्ये सांगण्यात आलेले. म्हणजे 21 वर्षाच्या संभाजी महाराजांना राजनीतीतल्या गोष्टी ज्या कळत होत्या त्या त्यांनी या बुधभूषणमध्ये लिहिलेल्या आहेत. सो अशा प्रकारे शंभू छत्रपतींनी हा बुधभूषणम हा ग्रंथ संस्कृतमधनं रचलेला आहे 21व्या वर्षी. आता याच्यानंतर त्यांनी याच्या उपर 2 काव्य अजून रचलेत. याचं एक आहे नायिका भेद आणि दुसरं आहे नखशिख. ही दोन्हीही ब्रज भाषेत रचलेत. सो ब्रजभाषा म्हणजे कुठली? सो ब्रजभाषा ही तुला सांगायचं म्हणजे इंद्रजिमी जंबपर वाद बसू अंबपर रावणस दंभपर रघुकुल राज हे जे कविभूषणांनी ज्या भाषेत लिहिलंय ही ब्रजभाषा. सो हा तुला डायलेक्ट नाही म्हणता येणार, ही एक भाषाच आहे वेगळी. संस्कृत वर्ण आलेली नाही, हिंदी भाषा आहे कारण ही उत्तर भारतातली आहे. आणि मोडी वेगळी. मोडी ही लिपी आहे. सो मोडीमध्ये तू बोलतोस मराठीच, ते फक्त लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. जसं इंग्लिशमध्ये कर्सिव्ह आणि स्मॉल कॅपिटल लेटर्स असतात, तसं इंग्लिशमध्ये जसं कर्सिव्ह तसं मराठीतलं कर्सिव्ह म्हणजे मोडी. सो ब्रजभाषा ही उत्तर भारतातली भाषा आहे आणि त्याच्यामध्ये संभाजी महाराजांनी हे नायिका भेद आणि नखशिख हे 2 ग्रंथ रचलेले आहेत. ही दोन्ही काव्य जी आहेत ती रती काव्य म्हणजे अर्थात शृंगारिक काव्य आहेत. त्याच्यामध्ये जसं नायिका भेद म्हणजे स्त्रिया कशा प्रकारच्या, त्यांचे स्वभाव कसे असतात ह्याचं काही अलंकारिक वर्णन संभाजी महाराजांनी केलेले आहे. ह्याचे सगळे श्लोक उपलब्ध नाही आहेत. नखशिखचेही तसेच आहेत की सर्व श्लोक उपलब्ध नाही आहेत, पण तेही शृंगारिक काव्यच आहे. सो आपल्याला दिसून येतं की संस्कृत आणि ब्रजभाषा या 2 भाषांमध्ये त्यांनी काव्य रचना केलेली आहे. म्हणजे त्यांचा या दोन्ही भाषांचा अतिशय उत्तम अभ्यास होता. बरोबर. मराठी त्यांना अर्थातच शिकवण्यात आलेली आहे, कारण संभाजीकालीन पत्र जी उपलब्ध आहेत, पुस्तक उपलब्ध आहे. माझ्याकडे स्वतःकडे संभाजीकालीन पत्र नावाचं पुस्तक उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये संभाजी महाराजांची पत्र आहेत. स्वतः संभाजी महाराजांनी त्यांचा राजाभिषेक झाल्यानंतर दानपत्र संस्कृतमध्ये लिहिलेली आहेत. मिर्झा राजा जयसिंगांचा मुलगा रामसिंग याला संभाजी महाराजांनी संस्कृतमधनं पत्र लिहिलेलं आहे. म्हणजे मराठी, फारसी, हिंदी न वापरता त्यांनी संस्कृत वापरलेलं आहे. त्यामुळे संस्कृत, मराठी, ब्रजभाषा आणि अर्थातच त्या काळामध्ये आदिलशहा, मुघल ह्यांचा कारभार हा फारसी भाषेत चालायचा. त्यामुळे या 4 भाषांवरती संभाजी महाराजांचं प्रभुत्व होतं. आता याच्याशिवाय कित्येक लोकांचं असं म्हणणं असतं की संभाजी महाराज हे 12 भाषांमध्ये कुशल होते, त्यांना या 12 भाषा अवगत होत्या. ते इंग्लिश अतिशय फ्लुएंटली बोलायचे, पोर्तुगीज लोकांची पोर्तुगल भाषेमध्ये बोलायचे. असे कुठलेही संदर्भ उपलब्ध नाहीत. सो हे असू पण शकतं, नसू पण शकतं, त्याचे पुरावे नाहीयेत असं तुझं म्हणणं? हो, त्याचे पुरावे नाहीयेत, त्याचे संदर्भ नाहीयेत. त्यामुळे मला तरी असं वाटत नाही की आपण हे असं ठामपणे म्हणावं की संभाजी महाराजांना अतिशय उत्तम इंग्लिश येत होतं. आणि दुसरी गोष्ट काय माहितीये का, कधी कधी या गोष्टी अशा होतात की संभाजी महाराज ह्यांनी दिलेलं जे बलिदान आहे, त्यांनी त्यांच्या 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे पराक्रम केलेले आहेत ते इतके मोठे आहेत की ते पराक्रम ज्याचे संदर्भही आहेत ते आपण जर जास्तीत जास्त पुढे आणले तर संभाजी महाराजांना तितकंच क्रेडिट मिळणार आहे. पण उद्या आता छावा चित्रपट फक्त महाराष्ट्रात नाही, तो हिंदी भाषेमध्ये झालेला आहे, ग्लोबल झाला तो. सो कित्येक अशा लोकांनीही छावा पाहिलाय ज्यांना संभाजी महाराज कोण हेही माहित नव्हतं. करेक्ट. ह्याच्यासाठी आपल्याला अपमान वाटावा असं काही नाहीये. त्यांच्या देशात, त्यांच्या भागामध्ये संभाजी महाराज माहिती नाही असं असूच शकतं. आणि आता वाईस वर्सा पण आपल्याला काय माहिती, काश्मीर राजाबद्दलची त्यांची सगळी पिढी नाही माहिती आपल्याला, किंवा 7 सिस्टर्स साईडला नॉर्थ ईस्ट, हो, अहोम राजांबद्दल कितीतरी लोकांना काहीच माहित नाही, चोलास. सो त्या एखाद्या माणसाने समजा उद्या तुम्ही त्याला सांगितलं की शंभू महाराजांना 12 भाषा येत होत्या, इंग्लिश आणि पोर्तुगीज भाषा येत होती,
त्यांनी उद्याचं जाऊन संदर्भ चेक केले आणि त्यांना कळलं की अरे संदर्भ फक्त 4च भाषांचे आहेत. तर हळूहळू ते संभाजी महाराजांनी दिलेल्या बलिदानावरती सुद्धा संशय घेतील. सो ज्या गोष्टी ऍक्च्युअली घडल्यात त्यांच्यावर पण लोक संशय घेतील. एक्झॅक्टली. त्यामुळे आपण जे माहिती आहे त्याच्यावरती जास्त फोकस करणं अप्रोप्रिएट आहे. संभाजी महाराज 7 फूट उंच होते. संभाजी महाराज एकदा जेवायला बसले की 35 भाकऱ्या जेवायचे. कोणी लिहिलंय, कुठे लिहिलंय आणि ह्यातनं काय सिद्ध करायचंय आपल्याला? संभाजी महाराज 35 भाकऱ्या खायचे ह्याच्याने ते शूर होत नाहीत. संभाजी महाराज 7 फूट उंच होते म्हणून ते शूर होत नाहीत. उंचा पुरा आणि धिप्पाड तर अफजल खानही होता. पण आपण ज्या शिवाजी महाराजांना मध्यम उंचीचे म्हणतो त्यांनी अफजल खानाला मारलं ना. सो त्यांचे खरे पराक्रम जे संदर्भासहित आहेत ते पुढे आणावं असं माझं वैयक्तिक मत आहे. थोडंसं विषयांतर करतो पण काही दिवसांपूर्वी सुयोगनी एक अतिशय सुंदर शिवाजी महाराजांची उंची याचा एक व्हिडिओ टाकला होता. अतिशय इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये थोडं सायन्स पण वापरलंय, मॉडर्न सायन्स. जरूर बघा. बरं, हे झालं संभाजी महाराजांच्या शिक्षणाबद्दल. हो. आता शस्त्रविद्या तर बुधभूषणामध्ये खुद्द संभाजी महाराज म्हणतात की त्यांना धनुर्विद्या येत होती. अर्थातच बुधभूषणामध्ये त्यांनी ते शास्त्र पुराण वाचायचे ह्याबद्दलही सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे धनुर्विद्येबद्दलही सांगितलेलं आहे. त्यांना तलवार चालवणं, भाला चालवणं याबद्दलही सगळं ज्ञान देण्यात आलं होतं. हे चिटणीस बखरीमध्ये लिहिलेलं आहे. ह्याच्याशिवाय एक उल्लेख खूप महत्वाचा आहे. मगाशी मी ॲबे कॅरे नावाचा एक फ्रेंच डॉक्टर प्रवासी म्हणालो आणि त्याने संभाजी महाराजांचं वर्णन केलंय. ओके, काय म्हणतात ते? सो त्याने असं म्हटलंय की संभाजी महाराजांच्या हाताखाली शिवाजी महाराजांनी 10,000 सैन्याची एक तुकडी दिलेली आहे. ओके. आपल्या बापाला त्याच्या कीर्तीला साजेल असाच हा मुलगा आहे. तो युद्धनीतीमध्ये इतका कुशल आहे की एखाद्या अनुभवी वयोवृद्ध किंवा वयस्कर माणसालाही लाजवेल इतके सुंदर डावपेच तो खेळू शकतो. अच्छा. याच्या सैन्यामध्ये शिवाजी महाराजांच्या हाताखाली लढण्यासाठी माणसांना जितका अभिमान वाटतो सैनिकांना, तितकाच अभिमान किंवा त्याहून जास्त अभिमान या सैनिकांना संभाजी महाराजांच्या हाताखाली लढण्याबद्दल वाटतं. ते आपल्या सगळ्या पराक्रमाचं श्रेय हे आपल्या नेत्याला म्हणजे संभाजी महाराजांना देतात. आणि इतकंच नाही तर जेव्हा आपल्या सैन्यातला एखादा सैनिक हा उत्तम कामगिरी करतो त्याला संभाजी महाराज त्याला लगेच बक्षीस देतात. अच्छा, म्हणजे रिवॉर्ड्स अँड रेकग्निशनची पण सोय आहे. हो, एक्झॅक्टली. सो अशा प्रकारे आपल्याला म्हणजे ह्याच्यातनं दिसून येतं की फक्तच अकॅडमिक नाही, फक्तच राजनीती नाही, फक्तच थेरॉटिकल नॉलेज नाही, प्रॅक्टिकल नॉलेज हे त्यांना आग्र्याहून सुटका, पुरंदरचा तह यातनं तर मिळालेलंच होतं. प्लस कोणीतरी त्रयस्थ मनुष्य, ना मराठ्यांचा ना मुघलांचा, एक त्रयस्थ फ्रेंच माणूस सांगतोय की संभाजी महाराज हे किती शूर होते. म्हणजे प्रिन्स चार्मिंगचं डेफिनेशन असलं पाहिजे तसं. हो. सो तशा प्रकारचा हा एक प्रिन्स आहे, हा एक राजकुमार आहे. आणि ह्याला आपण फक्तच राजकुमार म्हणत नाहीये. 1674 6 जून यावेळेला जसा शिवाजी महाराजांचा राजाभिषेक झाला त्याच वेळेला छत्रपती संभाजी महाराज, म्हणजे आता मी त्यांना छत्रपती म्हणतोय पण त्यावेळेला युवराज म्हणून त्यांना राजाभिषेक करण्यात आला. म्हणजे अभिषिक्त युवराज झाले. आतापर्यंत शहाजी राजांच्या वेळेला फक्त जहागीरदार होते भोसले कुटुंबातले लोक. पहिला भोसले कुटुंबातला पुरुष हा छत्रपती झाला जे शिवाजी महाराज होते. आणि पहिला भोसले कुटुंबातला मनुष्य हा अभिषिक्त युवराज झाला जे होते संभाजी महाराज. सो यातून संभाजी महाराज त्यांचं शिक्षण, त्यांचं साहित्यिक एक पैलू म्हणजे एवढं काव्य रचणं हे काही सोपं नाहीये. आणि ते सुद्धा मराठी भाषेच्या पलीकडे जाऊन संस्कृत आणि ब्रज भाषेमध्ये रचणं हे करणं आणि याबरोबरच तलवारही गाजवणं, या सगळ्यातनं आपल्याला संभाजी महाराजांची त्यांचं शिक्षण आणि त्यांना एकंदरीत कशा प्रकारे शिवाजी महाराजांनी ट्रेन केलं होतं हे दिसून येतं. सो ओव्हरऑल आतापर्यंत आपण जे पाहिलंय की संभाजी महाराज म्हणजे अतिशय दिसायला सुंदर, अभ्यासू, शूर, स्वराज्याचे पहिले युवराज. आणि ही सगळं ऐकल्यानंतर असं वाटतं की ही सगळी त्यांची चढती कमान आहे, सगळं छान होतंय. आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये एक असा प्रसंग येतो ज्याच्यामध्ये ते जाऊन दिलेर खानाला जाऊन मिळतात, मुघलांना जाऊन भेटतात. म्हणजे हे शॉकिंग आहे. आणि ह्या पर्टिक्युलर घटनेचा खूप जास्त चर्चा होते. लोक थोडेसे अनकम्फर्टेबल असतात या विषयावर बोलायला. इव्हन आपण बघितलं मूव्हीज मध्ये सुद्धा ते कधी कव्हर करत नाही, कुठल्याच नाही. हा सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आहे हा.
आणि हे होण्यामागचं काय कारण असेल असे एक प्रश्न पडतात. तर ऐतिहासिक संदर्भ काय आहेत ह्या घटनेमागचे? तू एकदम बरोबर प्रश्न विचारलायस. हा खूप अनकम्फर्टेबल करणारा आणि विवादास्पद विषय आहे. म्हणजे काही लोकांनी याला असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोघांनी मिळून केलेला हा एक गनिमी कावा होता. म्हणजे काही सिरियल्समध्ये सुद्धा असं दाखवण्यात आलेलं आहे. चिटणीस बखरी सारख्या बखरी असतील किंवा इंग्रजांचं पत्र आहे, बुसातीन सलातीन आहे, म्हणजे जो आदिलशाहीकडचा संदर्भ आहे, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजांचे एक सरदार त्यांच्या मुलीवरती संभाजी महाराज लुब्ध झाले, म्हणजे आशिक झाले. आणि मग अशा वेळेला शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना मिळेल त्या प्रकारे मारायचं असं ठरवलं. म्हणून संभाजी महाराज पळून हे दिलेर खानाकडे गेले. अर्थात हे सगळं प्रकरण झाल्यानंतर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे एकमेकांना पन्हाळगडावरती भेटलेले आहेत, असं सभासद बखरीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. शिवाजी महाराजांसारखा न्यायी राजा ह्याने जर संभाजी महाराजांनी असं काही केलं असतं तर आपल्या मुलाला शिक्षा द्यायला ते चुकले नसते. शक्यच आहे. सो शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना मृत्यूदंड दिलेला दिसत नाही भेटल्यानंतर. याचा अर्थ चिटणीस बखर किंवा इंग्रजांचं पत्र किंवा बुसातीन सलातीन मधला हा जो काही उल्लेख आहे सरदाराच्या मुलीवरती लुब्ध वगैरे होणं, हे काही तेवढं सत्य दिसत नाहीत आणि त्या गोष्टी योग्य होत्या हे दिसून येत नाही. मग खरं काय आहे आणि खरंच हा गनिमी कावा होता की अजून काही होतं ते आपण आता स्टेप बाय स्टेप संदर्भानुसार बघूया. मी मगाशी सांगितलं की परमानंद काव्यम म्हणून देवदत्त हा जो कवींद्र परमानंद नेवासकरांचा मुलगा ह्याने जे काही एक काव्य रचलेलं आहे ते संभाजी महाराजांचं दरबारी काव्य आहे. अर्थातच त्याच्यामध्ये लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या संभाजी महाराजांनी स्वतः श्रवण केलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये लिहिलेला जो इतिहास आहे त्याला ग्राह्य धरूया आपण आणि त्याच्यामध्ये काय लिहिलंय ते बघूया. त्याच्यामधल्या 6व्या अध्यायामध्ये एक वर्णन येतं ज्याच्यामध्ये सोयराबाई आणि शिवाजी महाराज यांच्यात चर्चा चाललेली. सो त्याच्यामध्ये सोयराबाई ह्या शिवाजी महाराजांना सांगतात की राजकारणामध्ये म्हणजे राजा होण्यासाठी सख्खा भाऊ आपल्या भावाला मारतो. तर इथे राजाराम महाराज जे आहेत ते तर सावत्र बंधू आहेत. संभाजी महाराज हे त्यांच्याकडे वाकड्या नजरेने अर्थात द्वेषयुक्त नजरेने पाहतात. इतर मंत्रीगण हे मला महाराणी म्हणून मान देतात पण संभाजी महाराज मला तसा मान देत नाहीत. थोडक्यात सोयराबाईंना असं म्हणायचंय की तुम्ही गेल्यानंतर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं काही बरं वाईट झाल्यानंतर माझं आणि माझ्या बाळाचं काय होणार काय असं ते विचारतंय. ह्याच्यावरती आणि खूप मोठा तो संवाद आहे, अलंकारिक पूर्ण ते लिहिण्यात आलेला आहे. थोडक्यात त्याचा सारांश हा आहे. ह्याच्यावरती शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांवरती संशय नाहीये. शिवाजी महाराजांच्या तोंडचं वाक्य आहे की तुला तुझ्या बाळाची म्हणजे राजाराम महाराजांची काळजी वाटते पण त्याला हा गुणवान बाळ म्हणजे संभाजी महाराज हे काहीही त्रास देणार नाहीत. ह्याच्यावरती महाराजांना पूर्णपणे विश्वास आहे असं आपल्याला दिसतं. याच परमानंद काव्यामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येतं की संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे मुख्य प्रधान म्हणजे जेवढे सर कारकून होते मंत्री होते ह्यांच्यामध्ये वाद होते. सो खुद्द शिवाजी महाराज हे ह्या वादाबद्दल म्हणजे मंत्री आणि संभाजी महाराजांच्या वादाबद्दल म्हणतात की सूर्याप्रमाणे तळपणारं ज्याचं तेज आहे संभाजी महाराजांचं त्याच्यासमोर मंत्री हुशार मंत्री सुद्धा म्हणजे त्यांना सहन नाही करू शकत आहेत. अर्थात हुशार शब्द वापरलाय मंत्र्यांना. हो. सो त्याच्यातनं आपल्याला दिसून येतं की म्हणजे त्यांच्यामध्ये वाद आहे, ते सहन करू शकत नाहीयेत म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी वाद आहे हे दिसून येतं. पण हे वाद असे वैचारिक वाद असू शकतात, तात्विक वाद असूच शकतात. तू काहीतरी म्हणलास आणि मी तुला क्वेश्चन केलं. हो. जनरेशन गॅप असू शकते. हो अगदीच. सो आजकाल कसं झालंय माहितीये का की ह्यांच्यातल्या काही मंत्र्यांना संभाजी महाराजांनी पुढे जाऊन मृत्यूदंडाची शिक्षा दिली. हत्तीच्या पायाखाली हत्तीच्या पाय दिलं. त्यामुळे असं झालंय की काही ह्या मंत्र्यांना भ्रष्टाचारी होते असं म्हणण्याची एक पद्धत सुरू झालेली आहे. ते सिरियल मध्ये तसं दाखवतात ते म्हणजे त्याच्यामुळे ते एक कॉमन लॉजिक झालंय की ते भ्रष्ट होते मंत्री. आता आपण जर नीट वाचलं तर याच्यामध्ये परमानंद काव्यामध्ये जे संभाजी महाराजांचा दरबारी कवी आहे तो ह्यांना हुशार मंत्री म्हणतोय. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हे सगळे मंत्री जे होते हे शिवाजी महाराजांनी निवडलेले आहेत. आपण गेले 3 पॉडकास्ट केले शिवाजी महाराजांचे सरदार.
शिवाजी महाराजांची माणसं पारखण्याची जी एक त्यांचा गुण होता त्याचा आपण फक्त त्या 3 पॉडकास्टमध्ये नाही तर कितीतरी पॉडकास्टमध्ये कौतुक केलेलं आहे. आणि मला नाही वाटत की कुणालाच शिवाजी महाराजांच्या माणसं पारखण्याच्या वृत्तीवरती संशय असावा. बरोबर. सो उद्या जर आपण या मंत्र्यांना भ्रष्ट म्हटलं तर आपण डायरेक्ट शिवाजी महाराजांचा अपमान करतो. आणि हे मंत्री कोण आहे, त्यांची नावं म्हणजे एक एक हिरे आहे सगळे. हो, म्हणजे मोरोपंत पिंगळे हे मुख्य प्रधान आहेत. हे ह्यांचा दर्जा शिवाजी महाराजांच्या खालोखाल आहे. म्हणजे राजा जेव्हा नसतील, महाराज नसतील, तेव्हा राज्य चालवणारे मोरोपंत पिंगळे. मोरोपंत पिंगळे आहेत. आपण साल्हेरची लढाई पाहिली, त्यात प्रतापराव गुजरांसोबत त्यांनी तलवार सुद्धा गाजवलेली आहे. अनाजी पंत जे आहेत त्या अनाजी पंतांनी शेतसारा कसा गोळा करावा ह्याची स्वराज्याची पद्धत ठरवलेली आहे. पन्हाळा घेतला त्यावेळेला कोंडाजी फर्जंदांबरोबर अनाजी पंत आहेत, म्हणजे त्यांनीही तलवार गाजवलेली आहे. हिरोजी फर्जंद त्यांच्याबद्दल तर काय बोलावं. आपण आता आग्र्याहून सुटकाबद्दल बोललो, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की ज्या वेळेला शिवाजी महाराज हे आग्र्यावरनं निसटले त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या जागी रात्रभर हिरोजी फर्जंद झोपून होते. पकडलं गेलं असतं तर औरंगजेबाने एक एक अवयव काढला असता, इतका छळ केला असता त्यांचा. एवढी रिस्क घेऊन असे हे निष्ठावंत स्वराज्याचे आणि शिवरायांचे जे निष्ठावंत लोक आहेत अशा लोकांना आपण भ्रष्ट म्हणणं हे मला तरी वैयक्तिक पटत नाही. कारण ते वैचारिक वाद होते, तात्विक वाद होते हे, आणि हे असतातच. आणि जनरेशन गॅपमध्ये ह्या गोष्टी होणं अगदीच साहजिक आहे. बरं, काही लोक ह्याला मराठा आणि ब्राह्मण वाद अशा ह्याने दाखवतात की मंत्री आणि संभाजी महाराजांमधला वाद हा मराठा ब्राह्मण वादापैकी एक होता. आता इथे तू जात, मराठा ब्राह्मण म्हणजे तू जात मी म्हणतो. एक्झॅक्टली. दुर्दैवाने आपल्या चॅनलवरती आपल्याला पहिल्यांदाच जात हा शब्द आणि त्याच्या स्पेसिफिकेशन्स वापरायला लागतात. प्रॉब्लेम काय झाला की महाराष्ट्रामध्ये इतिहासातल्या सगळ्या गोष्टी या कुठे ना कुठेतरी जाऊन जातीशी जोडण्याची आजकाल सवय लागलेली आहे आणि ती फार धोक्याची आहे. खरंच आहे. कारण आपण पुन्हा एकदा मी सांगतो की जे 3 पॉडकास्ट केले ज्याच्यामध्ये आपण महाराजांच्या सरदारांबद्दल बोललो, त्या प्रत्येक सरदाराने मराठी मातीसाठी युद्ध केलं, जातीसाठी युद्ध केलं नाही. हिरोजी फर्जंद हे काही ब्राह्मण नव्हते, पण हिरोजी फर्जंदांचा आणि संभाजी महाराजांचाही वाद होता. सो प्रत्येक गोष्ट आपण काही ना काहीतरी करून कुठे ना कुठेतरी जातीशी जोडायची आणि मग आत्ताच्या काळात जातींमध्ये भांडणं लावून द्यायची, ही सवय महाराष्ट्राला सोडायची लवकरात लवकर गरज आहे. हा काइंड ऑफ श्राप आहे आपल्याला. हो, कारण ह्याच्याने होतंय ते फक्त नुकसान होतंय. उगाच लोक एकमेकांकडे संशयाने पाहतात. आणि ना ह्याच्यानी जास्त धोका आणि नुकसान होते तरुण पिढीचं. हो, जे आपल्या घरात काय चर्चा चालली आहे ती लहान मुलं ते ऐकतात आणि मग ते पण असाच बघतात, त्या दृष्टीने विचार करतात. सो हा त्यापैकी नसून हा एक तात्विक वाद होता. आणि पुढे जाऊन ज्यावेळेला त्याला राजकारणाचं स्वरूप आलं त्यावेळेला संभाजी महाराजांनी योग्य ते निर्णय घेतले आणि मृत्यूदंडाच्या शिक्षा दिल्या. एवढंच म्हणून ह्याला सोडून द्यावं असं मला वाटतं. सो थोडक्यात ह्याच्यातनं आपल्याला असं दिसतं की मंत्री आणि संभाजी महाराज ह्यांच्यामध्ये वाद होते आणि सोयराबाई यांचा हट्ट असा होता. मी असं म्हणेन की सोयराबाई या महत्वाकांक्षी होत्या. कुठल्याही आईला आपलं बाळ आवडणं हे अगदीच साहजिकच आहे. त्यामुळे आपल्या मुलाला पुढे जाऊन तो छत्रपती व्हावा असं जर त्यांना वाटलं असेल तर एक आई म्हणून काही चुकीचं नाहीये. मी काय म्हणतोय त्या शब्दाला खूप महत्व आहे. एक आई म्हणून काही चुकीचं नाहीये. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता शिवाजी महाराज हे काय फक्त बायको सांगते म्हणून त्यांचं ऐकणाऱ्यांपैकी सामान्य पुरुषांपैकी नव्हते, ते पुरुषोत्तम होते, आपल्यासारखे नाही. हो. सो शिवाजी महाराजांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला. याचबरोबर शिवाजी महाराज हे त्याच काळात दक्षिण दिग्विजयाला जाणार होते. सो शिवाजी महाराजांनी हा सगळा चौकस विचार केला आणि त्यांनी जो विचार केला की आधीच मंत्री आणि संभाजी महाराज यांच्यामध्ये वाद आहे, सोयराबाई महत्वाकांक्षी आहेत, या राजकीय महत्वाकांक्षेतनं त्यात मी रायगडावर नाहीये तर माझ्या मागे बऱ्याच काही गोष्टी घडू शकतात आणि ह्या घडू नयेत म्हणून परमानंद काव्यामध्येच शिवाजी महाराज संभाजी महाराजांना सांगतात की तू तुझ्या सासरी शृंगारपूरला जा आणि तिथे तू प्रभावळीचा कारभार पहा. एक मिनिट, आता आपण थोड्या वेळापूर्वी बोललो की 8 वर्षाच्या संभाजी महाराजांना शिवाजी महाराज आग्र्याला घेऊन गेले. मग आता इथे स्वराज्याचे राजकुमार आणि धुरंधरच एका पद्धतीने
अशा राजकुमाराला ते घेऊन दक्षिण दिग्विजयाला का नाही गेले मग? खूप सुंदर प्रश्न आहे आणि मला हा प्रश्न स्वतःला सुद्धा खूप वेळा आला की 8व्या वर्षात ज्या वेळेला त्यांचं वयही नाहीये त्यावेळेला शिवाजी महाराज त्यांना आग्र्याला घेऊन गेले, पण दक्षिण दिग्विजयाला सोबत घेऊन गेले नाहीत. पण दुर्दैवाने याचे काहीही ऐतिहासिक संदर्भ नाहीयेत. एक म्हणजे माझा शिवाजी महाराजांच्या निर्णय क्षमतेवरती संपूर्ण विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी हा जो निर्णय घेतला असेल त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार, याबद्दल मला पूर्णपणे गॅरंटी आहे. संभाजी महाराजांवर काही आरोप करावा की ABCD घटना घडली म्हणून शिवाजी महाराज संभाजी महाराजांना घेऊन गेले नाहीत असं म्हणावं, असं काहीही संदर्भ नाही. दुर्दैव हेच आहे की संदर्भच नाही आहेत की शिवाजी महाराज हे स्वतः बरोबर संभाजी महाराजांना दक्षिण दिग्विजयाला का घेऊन गेले नाहीत. ठीक आहे, म्हणजे आपण हे काइंड ऑफ एक क्वेश्चन मार्कच आहे हो, की मे बी असं होऊ शकतं की पुढे जाऊन काही पुरावे मिळतील, काही पत्र मिळतील, ज्याच्यातनं आपल्याला अजून ते क्लॅरिटी मिळेल. हो, किंवा असंही आपण आता म्हणू नाही शकत की थिंकिंग टाइम दिलाय आणि तू आता जाऊन एका गडावर जाऊन जरा विचार कर तुझ्या काय का. सो आपण आता हा प्रश्नाचं उत्तर नाही असंच म्हणूया. हो. सो हे सगळं झाल्यानंतर मग संभाजी महाराज त्यांना शृंगारपुरात जिथे पाठवलं होतं तिथे आले. शृंगारपुरामध्ये परमानंद काव्यानुसार संभाजी महाराज रोज व्यायाम करायचे, पुराणांचा नीतीचा अभ्यास करायचे, असं सगळं वर्णन येतं. पण माझ्या मनात येतं की एक अभिषिक्त युवराज काय विचार करत असेल. अभिषिक्त युवराज असून सुद्धा आज रायगडावरती रायगडाची सगळी व्यवस्था ही रावजी सोमनाथ नावाच्या सरदाराला शिवाजी महाराजांनी दिली, पण संभाजी महाराजांना दिली नाही. त्याची कारणं आपण पाहिली आता काय होती ती. दक्षिण दिग्विजयाला स्वतः शिवाजी महाराज गेलेत, पण ॲबेकॅरे ज्या माणसाला म्हणतो की त्याच्यावरती सैनिक खूप खुश असतात, अशा माणसाला शिवाजी महाराज ज्यांच्या अंगात खुमखुमी सुद्धा असेल की मला माझी तलवार आणि त्याचं पाणी शत्रूला दाखवायचंय, त्यांना शिवाजी महाराज घेऊन गेले नाहीत. पुन्हा एकदा त्यांच्या निर्णय क्षमतेवरती माझा संशय नाही, पण काही कारणांनी घेऊन गेले नाहीत. पण या वेळेला एक प्रचंड हुशार, एक प्रचंड पराक्रमी, धाडसी, शूर युवराज काय विचार करत असेल, तर मी इथे बसून खरडेघाशी करतोय, मी शृंगारपुराचा प्रभावळीचा कारभार बघतोय, हे बघून त्यांना नक्कीच फ्रस्ट्रेशन आलं असेल. ज्यावेळी एक राजा आपल्या मुलाला दक्षिण दिग्विजयाला घेऊन जात नाहीये आणि हे त्यांचा हुशार दिलेर खानासारखा शत्रू बघतोय, त्याला नक्कीच कळलं असेल की इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, टेन्शन आहे. आणि दिलेर खानाने संधी साधली. परमानंद काव्यानुसार दिलेर खानाने शंभूराजांना पत्र लिहिलं की तुम्ही औरंगजेबाच्या बाजूने या. यावरती सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी उत्तर दिलेलं आहे की माझे वडील सह्याद्रीचा स्वामी आज इथे नाही, ते इथे नसताना मी तुमच्याकडे निघून येणं हे मला पटत नाही. आणि याच्या पुढे मग परमानंद काव्यामध्ये दिलेलं आहे की संभाजी महाराज आणि दिलेर खानामध्ये बरीच गुप्त पत्र व्यवहार चालू राहिला. 1676ला जे शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले होते ते 1678 मेला, म्हणजे जवळजवळ 2.5 वर्षांनी ते परत आले. ते परत आल्यानंतर पुन्हा एकदा परमानंद काव्यमध्येच लिहिलेलं आहे की मोरोपंत पिंगळेंनी शिवाजी महाराजांच्या कानावर या गोष्टी घातल्या की दिलेर खान आणि संभाजी महाराज यांच्यामध्ये पत्र व्यवहार सुरू आहे. यावरती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना पत्र लिहून कळवलं की तू सज्जनगडावर म्हणजे परळीवरती जा. ज्याला मान्यता देऊन स्वतः संभाजी महाराज हे परळीला म्हणजे सज्जनगडावरती गेले. सज्जनगडावर जाईपर्यंत माझ्या मते संभाजी महाराजांचा निर्णय पक्का झाला असावा. आपल्याला आपलं कर्तृत्व दाखवायचंय, आपल्याला आपलं कर्तृत्व दाखवता येत नाही, आपल्या हुशारीचा पराक्रमाचा कुठेतरी उपयोग होत नाहीये, या भावनेने संभाजी महाराजांना पुरतं ग्रासलं असावं आणि मग तो पराक्रम दाखवावा. यासाठी अखेर परळीवरनं संभाजी महाराज निघाले. माहुलीला कृष्णा वेण्णाचा संगम आहे, तिथे त्यांनी स्नान केलं, तिथे काही धर्मदान वगैरे सुद्धा केलं. हा सगळा उल्लेख परमानंद काव्यामध्ये आहे. आणि मग तिथून संभाजी महाराज जाऊन हे दिलेर खानाला मिळाले. सो याचा उल्लेख परमानंद काव्यामध्ये आहे. सो जेधे शकावलीमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की पौष शुद्ध 10ला संभाजी महाराज संभाजीराजे पारखे होऊन परळी गडावरनं अर्थात सज्जनगडावरनं जाऊन दिलेर खानाला मिळाले आणि त्यांना सप्तहजारी मनसबदारी मिळाली.
सभासद बखरीमध्ये उल्लेख आहे की राजियांचा ज्येष्ठ पुत्र राजियांवर म्हणजे शिवाजी महाराजांवरती रुसून दिलेर खानाला जाऊन मिळाला. हे झाले आपल्याकडचे संदर्भ. याच्यानंतर इंग्रजांनी त्यांच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की राजांचा ज्येष्ठ पुत्र म्हणजे अर्थातच संभाजी हे जाऊन दिलेर खानाला मिळाले. मुघलांकडे जे मगाशी मी भीमसेन सक्सेना म्हटलं त्याने तारीखे दिलखुशामध्ये लिहिले की कारकांब मुक्कामी संभाजी महाराज हे दिलेर खानाला जाऊन मिळाले. ह्या सगळ्या संदर्भांना जरी आपण खोटं म्हटलं एका वेळी तरी जानेवारी 1680ला खुद्द शिवाजी महाराज म्हणजे यावेळेला संभाजी महाराज परत स्वराज्यात आले होते. शिवाजी महाराजांनी आपल्या सावत्र भावाला व्यंकोजी राजांना एक पत्र लिहिलंय जानेवारी 1680. ते अस्सल पत्र आहे आणि त्या अस्सल पत्रामध्ये शिवाजी महाराज असं म्हणतात की चिरंजीव राजश्री संभाजीराजे मोगलाईत गेले होते, त्यांना आणावयाचा उपाय बहुत प्रकारे केला. सो याहून दुसरा अस्सल संदर्भ मिळणं शक्य नाही आहे. ही एक शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली, संभाजी महाराजांच्या आयुष्यातली, मराठ्यांच्या इतिहासातली दुर्दैवी घटना आहे की संभाजीराजांनी हे असं पाऊल उचललं. ह्याच्या मागे कारणं खूप असू शकतात, त्याचा आपण फक्त तर्क करू शकतो. दुर्दैवाने हा गनिमी कावा होता ह्याच्याबद्दल कुठलंच लॉजिक मला तरी दिसत नाही आहे. का त्याची पण कारणं देतो. एक म्हणजे संभाजी महाराज हे यावेळेला अभिषिक्त युवराज होते. ते कोणी भाषम प्यादा मावळा नव्हते किंवा ते काही बहिर्जी नायकांच्या गटातले कोणीतरी गुप्तहेर नव्हते. याच्या आधी पण जेव्हा संभाजी महाराजांना शिवाजी महाराज मुघलांकडे त्यांना ज्या वेळेला मनसबदारीसाठी सुद्धा पाठवलं त्यावेळेला तू बघितलंस तर पहिल्यांदा पुरंदरच्या तहासाठी पाठवलं त्याला नेतोजी पालकर सोबत होते. मुअज्जमला भेटायला गेले त्यावेळेला प्रतापराव गुजर आणि रावजी निराजी सोबत होते. आग्र्याला तर खुद्द शिवाजी महाराज होते. म्हणजे एकट्या संभाजी महाराजांना कधीच शिवाजी महाराजांनी मोगलाईमध्ये कारस्थान करण्यासाठी म्हणून सुद्धा पाठवलं नाही. बरं, जरी शिवाजी महाराजांनी असा विचार केला असता तरी शिवाजी महाराज हे खूप विचारी होते. त्यांच्यासमोर नेतोजी पालकरांचं उदाहरण होतं. नेतोजी पालकर हे ज्यावेळेला मुघलाईत गेले आणि ज्यावेळेला शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आले त्यावेळेला नेतोजी पालकरांवर राग काढून, त्यांची खरं काही चूक नव्हती तरी त्यांच्यावर राग काढून औरंगजेबाने त्यांचा मोहम्मद कुली खान केला होता. ह्याचं उदाहरण शिवाजी महाराजांच्या समोर होतं. बरोबर. आपण आपल्या सरदारांच्या पॉडकास्टमध्ये सभासद बखरीतला उल्लेख पाहिला की मुअज्जमला प्रतापराव गुजर आणि रावजी निराजींना पकडायला सांगितलं होतं औरंगजेबाने. एवढी 2 उदाहरणं जर शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर असतील की आपल्या सरदारांना सुद्धा औरंगजेब पकडायला सांगतोय तर खुद्द राजपुत्राला पकडायला सांगणार नाही हा विचार शिवाजी महाराज करणार नाहीत असं मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे हे दुर्दैवी आहे की तो गनिमी कावा होता याचं काहीही लॉजिक आणि संदर्भ मिळत नाही. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांना जर काही अस्सल संदर्भ मिळाला, कारण मनापासून मलाही असं वाटतंय की संभाजी महाराज हे मुघलांकडे गेले हा जर गनिमी कावा असता तर किती बरं झालं असतं हे मला मनापासून वाटतंय, पण इतिहासात जर तर नसतं. संदर्भ जे आहेत त्या संदर्भांमधनं आपल्याला दिसतंय की संभाजी महाराज हे स्वतःहून दिलेर खानाकडे गेले आणि हा कुठलाही गनिमी कावा नव्हता. कुणाला खरंच जर अस्सल संदर्भ मिळाला तर त्यांनी नक्की कमेंटमध्ये द्यावा. पण सध्या तरी आपल्याला या इतिहासातनं फक्त शिकायला हवं. सो आता संभाजी महाराज दिलेर खानाच्या गटात गेले. दिलेर खान तर आता एकदम आसुरी आनंद झाला असेल. त्याच्या या मुघली डोक्यामध्ये आता काय चालू असेल की आता मी ह्यांच्याबरोबर काय करू, कुठे आता मी स्वारी करू आणि कसा फायदा घेऊ मी आता संभाजी महाराजांचा. एक काइंड ऑफ ब्रेन वॉश म्हणूया किंवा जे काय आता फायदा उचलणंच की जे काय आता तिथली पॉलिटिकल सिच्युएशन आहे. मग हे दोघं एकत्र आल्यावर पुढे काय झालं, इतिहास काय सांगतो आपल्याला? अर्थातच दिलेर खानाने या सगळ्या परिस्थितीचा फायदा उचलायला सुरुवात केली. परमानंद काव्यानुसार आणि जेधे शकावलीनुसार संभाजी महाराजांचा सन्मान करण्यात आला. सगळ्यात पहिले दिलेर खानाने त्यांना सप्तहजारी मनसबदारी दिली आणि मग दिलेर खानाचं जे स्वप्न होतं, औरंगजेबाचं जे स्वप्न होतं ते म्हणजे स्वराज्याचे लचके तोडणं, त्याला सुरुवात केली. सगळ्यात पहिला हल्ला हा भूपाळगडावरती करण्यात आला. परमानंद काव्यामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की संभाजी महाराजांना पुढे करून भूपाळगडावरती हल्ला करायला दिलेर खानाने सुरुवात केली.
भूपाळगडावरती जो किल्लेदार होता त्याचं नाव सांगितलं की तुला लगेच त्याच्या पराक्रमाची प्रचिती येईल. कोण? फिरंगोजी नरसाळा. शाहिस्ते खान कॅम्पच्या वेळी ज्यांनी खूप मोठा लढा दिला आणि अनेक दिवस चाकणचा किल्ला लढवला. अगदी बरोबर. सो 91 कलमी बखरीमध्ये उल्लेख आहे की 55 ते 60 दिवस फिरंगोजी नरसाळा यांनी चाकणचा किल्ला शाहिस्ते खानाविरुद्ध तो भुईकोट किल्ला होता, तो लढवला होता. आणि तो लढवल्यानंतर तो पडला अर्थात. आणि मग फिरंगोजी नरसाळा हे परत महाराजांकडे आले आणि महाराजांनी त्यांना भूपाळगडावरती पाठवलं. म्हणजे आपल्याला त्यातही दिसतंय की त्यांची नियुक्तीनंतर भूपाळगडावरती झाली होती. परमानंद काव्यम म्हणजे दुसऱ्या संदर्भामध्ये सुद्धा दिसतंय की इथे किल्लेदार हे फिरंगोजी नरसाळाच होते. बरोबर. आता ज्या फिरंगोजी नरसाळांनी शाहिस्ते खानाला 55 ते 60 दिवस झुलवत ठेवलं, त्यांना इथेही लढा देणं सहज शक्य होतं. पण दुर्दैव हे होतं की आता त्यांच्या समोर स्वराज्याचे युवराज होते. त्यामुळे एक दिवस फिरंगोजी नरसाळा हे परमानंद काव्यमनुसार गड सोडून निघून गेले. एका दिवसात गड सोडला? हो, 2 प्रहर युद्ध झालं, म्हणजे 6 तास. आणि फिरंगोजी नरसाळा जे होते ते गड सोडून निघून गेले, कारण त्यांना युवराजांवरती हल्ला करावा हे पटलं नाही. त्यांच्यावरतीच तोफ कशी डागायची हे त्यांना न पटल्यामुळे ते तिथून निघून गेले. हे झाल्यानंतर आता ज्यावेळेला मुघलांचा हल्ला येतो त्यावेळेला अर्थातच आजूबाजूचे लोकही आसरा घेण्यासाठी किल्ल्यातच जातात, कारण किल्ला हीच एक सेफ जागा असते. सो बुसातीन नुसलातीनमध्ये म्हणजे आदिलशाहीकडचा हा संदर्भ आहे. याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की दिलेर खानाने त्यांनी अक्षरशः, कारण दिलेर खान त्यांचाही शत्रूच होता, तोही आदिलशाहीवरती हल्ले करतच होता, त्यामुळे त्यांनी लिहिलंय की एखाद्या गरीब माणसाला, आधाशी माणसाला अचानक द्रव्य दिसलं तर तो काय करेल, तसं दिलेर खानाने हे जे सगळे लोक किल्ल्यामध्ये आले होते आसऱ्यासाठी त्यांचं सर्वस्व लुटलं, म्हणजे थोडक्यात त्यांची लूट केली. याच्यानंतर शिवाजी महाराजांचे किल्ल्यावरचे 700 लोक कैद झाले होते. त्या 700 लोकांचा एक एक हात तोडण्यात आला. सो ह्याचा त्रास शिवाजी महाराजांना नक्कीच झाला असेल, कारण शिवाजी महाराजांनी त्यांच्या कुठल्याही युद्धामध्ये शरण आलेल्या कुठल्याही कैद्याला गुलाम म्हणून सुद्धा घेऊन गेले नाहीत. त्याला शिक्षा करणं तर लांबचीच गोष्ट आहे, त्याला गुलाम म्हणून सुद्धा कधी पकडून गेले नाहीत. अशा शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा एक एक हात तोडला गेला. आणि ह्यामुळेच का होईना पण संभाजी महाराजांनी नंतर जे एक दानपत्र लिहिले ते छत्रपती झाल्यानंतर, त्याच्यामध्ये एक उल्लेख येतो ज्याच्यामध्ये ते म्हणतात की भूपाळगड घेण्यासाठी 7,000 दिलेर खान हा माझ्यासमोर नमला आणि त्यावेळेला माझा त्रिनेत्र म्हणजे तिसरा डोळा उघडला, मला थोडक्यात राग आला असं त्यांना म्हणायचंय. तर इथून संभाजी महाराज आणि दिलेर खान ह्यांच्यात वादाला सुरुवात झाली असावी, कारण संभाजी महाराजांच्या मनात हे होतं की त्यांना पराक्रम गाजवायचा होता, त्यांना त्यांची तलवार गाजवायची होती, त्यांना त्यांचं कौशल्य दाखवायचं होतं, ना की कैद केलेल्या मावळ्यांचा एक एक हात तोडायचा होता. सो इथून संभाजी महाराजांना त्यांच्या भोळ्या भावनांचा फायदा कसा घेतला जातोय हे दिसायला लागलं असावं ह्याची जाणीव होते. आणि इथून संभाजी महाराज आणि दिलेर खान यांच्यात वादाला सुरुवात झाली हे दिसतंय. इथून मग ह्याच वादामुळे का होईना दिलेर खानाने आपला रुख विजापूरकडे वळवला, की म्हणजे आता अजून स्वराज्यावरती हल्ला करणं शक्य नाहीये. हे कदाचित ह्याच वादामुळे झालं असावं, याचा काही संदर्भ नाहीये, पण आपल्याला दुसरी मोहीम दिसते की त्यांनी विजापूरवरती हल्ला करायला सुरुवात केली. आता त्या हल्ल्याचे काही तपशील मी इथे देत नाही कारण ते महत्वाचे नाहीत, पण यात शिवाजी महाराजांनी विजापूरला मदत केली. यावेळेला तुला सिद्दी मसूद आठवत असेल, सिद्दी जोहरचा जावई, तो यावेळेला विजापूरचा वजीर झाला होता, मुख्य वजीर. सो या सिद्दी मसूदला शिवाजी महाराजांनी मदत केली आणि मग ती मदत केल्यामुळे दिलेर खानाला काही करून विजापूर घेता आलं नाही. विजापूरवरून सुद्धा भरपूर तोफा डागण्यात आल्या आणि दिलेर खानाला माघार घ्यायला लागली. दिलेर खान माघार घेऊन आल्यानंतर त्याने विचार केला की आता पन्हाळगडावरती हल्ला करूया. आणि मग पन्हाळगडाला जाण्यासाठी ते अथणी तिकोटा या मार्गाने निघाले. आणि मग तिथून येत असताना दिलेर खानाने त्याचा खरा आसुरी स्वभाव दाखवला. त्याने तिथल्या हिंदू जनतेवरती अनन्वित अत्याचार केले. म्हणजे ह्याचा पुन्हा एकदा उल्लेख बुसातीन नुसलातीन मध्ये येतो, कारण अथणी तिकोटा हे सगळं आदिलशाहीमध्ये त्यावेळेला होतं, त्यामुळे
आपल्या प्रजेवरती काय अन्याय होतोय तो त्यांनी तिथे लिहिला. हम्म. म्हणजे अक्षरशः स्त्रियांवरती इतके अन्याय करण्यात आले की आपली आबरू घेतली जाऊ नये म्हणून स्त्रियांनी विहिरांमध्ये उड्या टाकल्या आणि बापरे. विहिरी प्रेतांनी भरून गेल्या होत्या. आई, आई ग. यातल्या बऱ्याच लोकांना दिलेर खानाने गुलाम म्हणूनही कैद केलं. सो त्याने हिंदू प्रजेवरती अनन्वित अत्याचार केले. आणि इथे जी मगाशी संभाजी महाराजांच्या मनामध्ये ठिणगी पडली होती वादाची, त्याचं रूपांतर वणव्यात झालं. संभाजी महाराज आणि दिलेर खान ह्यांच्यामध्ये वाद पराकोटीचा झाला. पण या वेळेला दिलेर खानाने संभाजी महाराजांना आठवण करून दिली असावी की हे स्वराज्य नाही आणि तुम्ही स्वराज्याचे युवराज होतात, इथे तुम्ही सप्तहजारी मनसबदार आहात. आणि मी हे फक्त तर्काने म्हणत नाहीये, कारण मगाशी मी जे पत्र म्हटलं शिवाजी महाराजांनी आपल्या सावत्र बंधूंना, व्यंकोजी राजांना जे पत्र लिहिलं होतं, त्याच्या दुसऱ्या ओळीमध्ये शिवाजी महाराज म्हणतात की त्यांचंही म्हणजे संभाजी महाराजांचंही कळून आले की मोगलाईत आपल्यानुरूप गोष्टी घडून येतात असे नाही. म्हणजे आपण म्हणू आपल्या मनोगतानुरूप गोष्टी घडतील असं नाही, हे त्यांना कळून आलं. सो कदाचित ज्या वेळेला संभाजी महाराज भेटले त्यावेळेला त्यांनी हा सगळा वाद त्यांना सांगितला असावा. आणि अर्थातच इथून हळूहळू संभाजी महाराजांना उपरती व्हायला लागली की त्यांचा उद्देश हा भोळा भाबडा होता की त्यांचं कौशल्य दाखवणं, पराक्रम दाखवणं, माझ्या वडिलांनाही दाखवून देणं की माझ्या तलवारीत किती जोर आहे ते. पण त्यांचा वेगळ्याच पद्धतीने फायदा घेतला गेला. हिंदू जनतेवरती जो अत्याचार करण्यात आला तो बघून संभाजी महाराजांना तो सहन झाला नाही. आणि याच वेळेला औरंगजेब याने सभासद बखरीनुसार दिलेर खानाला पत्र पाठवलं की राजियांचा पुत्र म्हणजे शिवाजी महाराजांचा पुत्र तिकडे आला आहे, त्याला नावाजिता कामा नये, म्हणजे त्याला तुम्ही फार मोठेपणा देऊ नका, राज्यात फितवा घडून आणेल, त्यास हुजूर आणून कैद करणे. बघा, थोडक्यात त्यांना कैद करावं. म्हणजे औरंगजेबाने जे नेतोजी पालकरांबद्दल केलं, जे प्रतापराव गुजरांबद्दल करायचं होतं, तेच त्याला संभाजी महाराजांबद्दलही करायचं होतं. आणि दिलेर खानाला जे हे पत्र मिळालं, हे पत्र मिळाल्याची माहिती अर्थात संभाजी महाराजांनाही कळली. शिवाजी महाराजही काही शांत नव्हते. त्यांनी आपले काही गुप्तहेर, आपली काही माणसं संभाजी महाराजांच्या मागे पाठवलेलीच होती. मी तुला आता तेच विचारणार होतो की हे सगळं घडत असताना महाराज थोडी ना हातात हात घेऊन हातावर हात घेऊन बसले असतील, त्यांनी काय प्रयत्न केले? सो त्यांच्या प्रयत्नांचे आपल्याला संदर्भ दिसत नाहीत, पण हे दिसून येतं की ही सगळी माहिती मिळाल्यानंतर संभाजी महाराजांना त्याला विजापूर जवळ होतं. विजापूरला नुकतंच मी म्हटलं त्यानुसार शिवाजी महाराजांनी मदत केली होती. त्यामुळे सिद्दी मसूदकडे यावेळेला संभाजी महाराज दिलेर खानाच्या गोटातनं पळून पोहोचले. सिद्दी मसूदने त्यांना विजापूरमध्ये आश्रय दिला. दिलेर खानाला आधीच राग आला होता की मला विजापूर घेता येत नाहीये, त्यात या सिद्दी मसूदने संभाजी महाराजांना आश्रय दिलाय म्हटल्यानंतर तो अजून सिद्दी मसूदवरती चिडला. आणि मग संभाजी महाराज तिथून निसटून पन्हाळ गडावरती आले. आणि मग पन्हाळ गडावरती अखेर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची भेट झाली. ते एक इंग्लिश मध्ये म्हणतात ना, इफ आय वॉज अ फ्लाय ऑन द वॉल, की त्या दोन ग्रेट पुरुषांमध्ये काय काय बोलले असतील, ते काय वाद संवाद झाला असेल. हो, म्हणजे शिवाजी महाराज वुड बी हार्ट ब्रोकन, यात तर काहीच वाद नाही. कारण त्यांनी एवढं मोठं स्वराज्य उभं केलं, त्यांनी संभाजी महाराजांना युवराज केलं. आणि जर युवराज यावेळेला तिकडे जातोय तर त्यांना नक्कीच त्याचा भावनिक त्रास खूप झाला असावा. पण यावेळेला पुन्हा एकदा सभासद बखरीनुसार शिवाजी महाराज संभाजी महाराजांना सांगतात की लेकरा मला सोडून जाऊ नको, औरंगजेबाशी उभा दावा आहे आपला, आपल्याशी आपलं त्याचं भांडण आहे, तुला दगा करावयाचा होता पण श्रीच्या कृपेने तू सुटून आलास, तुला राज्य करायची इच्छा आहे हे मला दिसतंय, त्यामुळे दक्षिणेचं राज्य जे मी आता जिंकून आलोय ते आता मी तुला देतो, इकडचं राज्य राजाराम महाराजांना देतो आणि मी श्रीचं चिंतन करत उरलेलं आयुष्य घालवतो. सो थोडक्यात राज्य विभाजन करावं असं सभासद बखरीनुसार शिवाजी महाराजांनी सुचवलं. परमानंद काव्यमध्ये सुद्धा असा उल्लेख आलेला आहे. याच्यावरती मला असं खूप वाटतंय की ह्या वेळेला संभाजी महाराजांना अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं असेल, त्यांना प्रचंड पश्चाताप झाला असेल. यावरती संभाजी महाराज शिवरायांना म्हणतात की आम्हाला साहेबांच्या पायाची जोड आहे, म्हणजे थोडक्यात आम्ही तुमच्या पायाशी आहोत, आम्ही दूध भात खाऊन इथे शांतपणे राहू. सो थोडक्यात राज्य विभाजनाला संभाजी महाराजांनी विरोध तर केलाच, म्हणजे विरोध करण्यापेक्षा त्यांची इच्छा नव्हती ते राज्य विभाजन व्हावं अशी,
आणि महाराजांना त्यांनी हेही सांगितलं की मला तुमच्यासोबतच राहायचंय, तुमच्या पायीच राहायचंय आणि मला उपरती झाली आहे, मला पश्चाताप झालाय, या उपर मला अजून राज्याची शकलं उडवायची नाहीयेत, आता स्वराज्य आणि स्वराज्य हेच माझं ध्येय आहे. सो हा काइंड ऑफ संभाजी महाराजांच्या लाईफमधला एक लोएस्ट पॉइंट होता असं आपण म्हणू शकतो. सभासद बखरीमध्ये पुढे सांगितलेलं आहे की हे बोलणं झाल्यानंतर राजे संतुष्ट झाले. थोडक्यात शिवाजी महाराजांचा पुढेही संभाजी महाराजांवर राग होता असं जे काही इतिहासकारांना वाटतं ते काही सत्य नाही, कारण सभासद जो आहे तो राजाराम महाराजांच्या पदरचा इतिहासकार आहे, पण तो म्हणतोय की राजे संतुष्ट झाले, मग पिता पुत्रांनी बसून कुल राज्य देखील. सो थोडक्यात आता राज्यामध्ये काय काय आहे हे पिता पुत्रांनी बसून पाहिलं. जर शिवाजी महाराजांचा अजूनही संभाजी महाराजांवर संशय असता तर त्यांच्यामध्ये एवढे राज्य काय आहे आणि कुठवर आहे याबद्दलची चर्चा करण्यापर्यंतच गोष्टी झाल्या नसत्या. आता संभाजी महाराज चुकले का, तर मला वाटतं हो, वैयक्तिकरित्या वाटते की संभाजी महाराज चुकले, पण चुकत कोण नाही, माणूस चुकतो. माणूस आहे, टू अर्ज ह्युमन. येस, पण जो माणूस आपल्या चुकांमधनं शिकतो तो पुरुषोत्तम असतो. करेक्ट. सो संभाजी महाराज हे त्यांच्या चुकांमधनं शिकले आणि ते आपल्याला दिसून येतं, कारण त्याच्यानंतर पुढे 9 वर्ष संभाजी महाराजांनी सतत मुघलांशी, सिद्धीशी, पोर्तुगीजांशी, अंतर्गत कलहाशी सतत झगडत राहिले. अगदी त्यांना ज्या वेळेला त्यांची बलिदानाची वेळ आली त्याही वेळेला त्यांना आपण पुन्हा मनसबदार व्हावं, मुघलांकडे जावं असं वाटलं नाही. हे ह्यातनंच दिसून येतं की संभाजी राजांना त्याचा पश्चाताप झाला होता. सो इथे साधारण आपल्या पॉडकास्टचा पहिला भाग संपतो. आज संभाजी महाराज कोणीच नव्हते. संभाजी महाराजांना आता त्यांचा मार्ग एकदम स्पष्ट दिसत होता. त्यांना स्वराज्य वर्धन करायचं होतं आणि त्यांना स्वराज्य रक्षण सुद्धा करायचं होतं. त्याचबरोबर दिलेर खानाने हिंदू पुरुष स्त्रियांवरती जो अन्याय केला होता त्यामुळे त्यांना हे दिसत होतं की हे हिंदूंचं राज्य ही वाढवण्याची गरज आहे. आज संभाजी महाराजांना वेळ हवा होता, आज संभाजी महाराजांना संधी हवी होती आणि आज त्यांना त्यांच्या पाठीवरती विश्वासाची थाप हवी होती. संभाजी महाराजांना पन्हाळगडावर असताना वेळ मिळाला होता. शिवछत्रपती त्यांच्यावरती संतुष्ट होते, त्यामुळे त्यांच्या पाठीवरती ती विश्वासाची थाप सुद्धा होती. त्यांना संधी मिळाली ज्यासाठी शिवछत्रपती याच्यानंतर काही महिन्यातच ज्यावेळेला निवर्तले, पंचत्वात विलीन झाले, त्यावेळेला संभाजी महाराजांना संधीसुद्धा मिळाली. संभाजी महाराजांना संधी मिळाल्यानंतर त्यांनी पुढे काय केलं हे आपण पुढच्या भागांमध्ये बघूया. नाही, मस्तच. तू अतिशय असा एका क्लिफ हँगरवर आपण हा एपिसोड आपण थांबवतोय आणि ह्याचं कारण हेच आहे की आज आपण संभाजी महाराजांचं बालपण, त्यांच्यावर कसे संस्कार झाले, किती कठीण परिस्थितीनं ते वरती आले, त्यांचे स्किल्स, लहान 8 वर्षाच्या मुलाला जे काय सहन करावं लागलं हे आपण पाहिलं आणि इतिहासाचा आधार घेऊन संदर्भासहित की त्यांच्या आयुष्यातला जो सर्वात अवघड फेज होता, जे जसं आपण स्टार्टिंगला म्हणालो की फार अतिशय अनकम्फर्टेबल गोष्ट आहे जी कुठल्याही तुम्हाला टीव्ही सिरियलमध्ये किंवा मूवीमध्ये नाही दाखवणार, कारण का हा विषय असा आहे की आपल्याला हवं आहे की तो पटकन विसरून जावं आणि आपण चांगल्या गोष्टींवर फोकस करावं, कारण तेच खरं आहे जे आपण आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण कव्हर करूयात की ही इथून पुढे जी त्यांना शब्बासकी मिळाली, जो विश्वास मिळाला आहे त्याचं ते सोनं कसं करतात. पुढचा एपिसोड सुद्धा आमच्यावर नक्की बघा. हा एपिसोड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.